नमस्कार मंडळी, काय म्हणताय सगळे मजेमध्ये. हा एक आयफोन रिव्ह्यू व्हिडिओ असणार आहे आणि फायनली मी आयफोन एक घेतला आहे. खूप दिवसांपासून यूट्यूब सुरू केल्यापासून माझं एक स्वप्न होतं की मला फायनली एक आयफोन घ्यायचा होता आणि 13 फेब्रुवारीला मी हा एक फोन घेतला. पण सिच्युएशन आणि परिस्थितीमुळे हा फोन मला महागात जरी पडला असला तरी ज्यावेळी मी हा फोन हातात घेतला मला कधीच एक्सपेक्ट नव्हतं की मी या फोनच्या प्रेमात पडेल. पण ते झालं कसं, मी फायनली आयफोन बघितला आणि मी ठरवलं त्याच दिवशी, काही झालं माझे सगळे सेविंग्स वगैरे करून मी तो फोन 13 फेब्रुवारीलाच घेणार. आणि फायनली मी गेलो आयफोन स्टोअरला. ओके त्याची फुटेज नाही आहे माझ्याकडे, पण मी काहीतरी जुगाड वगैरे कडून तो फोन विजय सेल्सला घेतला आणि तो मला पडला महागात पडला मला तो फोन. मी एक्स्ट्रा 4000 देऊन तो फोन घेतला आणि सांगायला दुःख होतं आहे की तो मला फोन एक्स्ट्रा महागात पडला. आता ते विचारू नका तुम्ही कितीला गेला मला फोन. फक्त एक्स्ट्रा 4000 माझे एक्स्ट्रा गेलेत मार्केट व्हॅल्यूनी, कारण मी तो चौकशी नव्हती केली मार्केटमध्ये. सो मी जी गलती केली आहे ती तुम्ही करू नका. मी जी गलती केली फायनली ते तुम्ही करू नका. कोणी आयफोन घेत असेल तर चौकशी करा. मी थोडंसं इगोमध्ये फोन घेतला होता, ही एक माझी बिग मिस्टेक होती माझ्या लाईफमध्ये. पण ह्याच्यामुळे मला एक गोष्ट शिकायला भेटली की कुठे पण जाता एन्क्वायरी करा यार. एन्क्वायरी केल्याशिवाय काही नाही करू. ॲटलिस्ट तुम्ही 1,00,000-1.5 लाखाची वस्तू घेताय, सो ती विचारपूस करून घ्या. माझा एक इगो असतो ना आपला, की आपल्याला ही गोष्ट घ्यायचीच आहे, आपल्याकडे ही गोष्ट असलीच पाहिजे. आणि तो टाईम पण येतो की तुम्हाला टाईम पण भेटतो की ह्या टाईमलाईनमध्ये आपल्याकडे ही गोष्ट का नाही आहे. सो तेच कारणामुळं फायनली मी फोन घेतला. पण गोष्टी इम्पॉर्टंट नाही आहे. पैसे गेले ते तर जाणारच होते कधी ना कुठे, कुठेतरी जाणारच होते. पण गेले ठीक आहे. पण तुम्ही गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही कधी घेताना एन्क्वायरी करून घ्या. ऑफर्स वगैरे विचारा. ऑफर्स असतात मोस्टली, ऑफर्समध्येच घ्या. आयफोन वगैरे ऑफर्समध्येच घ्या. आणि बस हा आयफोन रिव्ह्यू व्हिडिओ आहे आणि काहीतरी क्रेझी करूया आयफोनसोबत. आणि अजून खूप काही यूट्यूबवर येणार आहे. यूट्यूब स्टोरीज, यूट्यूब ब्लॉग, यूट्यूब आणि माझी मी 100 व्हिडिओची जर्नी पण स्टार्ट केली आहे. सो तुम्हाला काय वाटतं, मी स्टेप बाय स्टेप ह्या चॅनलला अपलोड केलं पाहिजे या GS एडिट्सला अपलोड केलं पाहिजे आणि ह्याचे व्लॉग्स वगैरे आले पाहिजेत का? तुम्हाला कसं वाटतं, ह्याचे व्लॉग्स वगैरे मी अपलोड करू का? तुम्हाला बघायला आवडतील का? लेट मी नो की तुम्हाला व्लॉग्स बघायला आवडतील का नाही. मला बनवायला खरंच आवडेल, पण तेवढा माझ्याकडे टाईम नाही आहे. हा व्हिडिओ बनवायला पण माझ्याकडे लिटरली मी टाईम काढून आलो आहे, कारण लोकेशनच नाही आहे. मी कुठे शूट करणार? पब्लिकमध्ये कोणी शूट करू देत नाही आहे आणि खूप प्रॉब्लेम्स आहे, खूप स्ट्रगल आहे या गोष्टीमध्ये. आणि मी आता माझ्यासोबत कोणी शूट पण करायला नाही आहे. मी एकटा ट्रायपॉड घेऊन शूट करतो आहे, तुम्ही बघू शकता. जस्ट हीच गोष्ट आहे. आणि बेसिकली आपल्याला थोडासा सपोर्ट कमी मिळतो आहे ऑडियन्सकडनं, मला असं वाटतं आहे. तो सपोर्ट होपफुली भेटला पाहिजे. PCMCचे ऑडियन्स, पिंपरी चिंचवडकर, सपोर्ट द्या यार. तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. आणि मी हा अँगल का चेंज करतो आहे, कारण मी अँगल टेस्ट करतो आहे सध्या. माझ्या आयफोनचे पण अँगल टेस्ट करतो आहे मी, की थोडंसं सिनेमॅटिक वगैरे बघतो आहे की अँगल कसे. आणि हा व्हिडिओ मी फ्रंटनी शूट करतो. सो मला कमेंटमध्ये सांगा की कसा वाटतो आहे तुम्हाला हा व्हिडिओ, क्लिअरिटी वगैरे, फ्रेम्स वगैरे. आणि आपण आपल्या यूट्यूब व्हिडिओला काय अपलोड करू शकतो, म्हणजे काय तुम्हाला बघायला आवडेल. आणि ट्रॅव्हलिंग बघायला आवडेल, कार्स बघायला आवडतील का, माझी डेली लाईफ बघायला आवडेल, मी कसं राहतो, काय करतो आणि माझं काय काम असतं, मी कसं सगळ्या व्हिडिओज एडिट्स करतो आणि खूप काही BTS असतात, ते बघायला आवडतील का? कारण मला टाकायला खरंच आवडेल, पण सगळ्या गोष्टी मी टाकू नाही शकत. थोड्या हाफ गोष्टी टाकू शकतो. ते मी डेफिनेटली
ह्या चॅनलला टाकायचा प्रयत्न करेल किंवा GS एडिटचं चॅनल आहे त्याच्यात BTS म्हणून टाकेल. पण तुमचा मला आत्ता राईट नाव तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. तुमचा सपोर्ट दाखवा. सपोर्ट नसल्याशिवाय मी काय नाही करू शकत. मी झिरो आय एम अ झिरो. सो सपोर्ट दाखवा यार. आणि ज्याला कोणाला व्हिडिओ क्रिएट करायचा आहे किंवा काय बोलू शकतो आपण क्रिएटिव्ह काय करायचं आहे काम माझ्यासोबत, तर प्लीज मला कॉन्टॅक्ट करा. मी तुमची प्रोफाईल बघून काहीतरी आपण क्रिएट करूया, युनिक काहीतरी है ना, जे आत्तापर्यंत कोणी क्रिएट केलं नाही पण तुमच्या माइंडमध्ये जे मी क्रिएट करू शकतो. सो डेफिनेटली मी क्रिएट करू शकतो है ना. सो लेट मी नो तुमचे थॉट्स, तुमचे विचार. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो मला कमेंट करून नक्की सांगा. आत्तासाठी एवढंच ठेवूया. स्टे सेफ, स्टे हॅपी आणि वापस नक्की भेटूया. बाय बाय.